नमस्कार सख्यांनो, कशा आहात तुम्ही? मुलांच्या शाळा सुरू झाल्या ना आता, वेळ पुरत नसेल नाही का? ठीक आहे, आज आपण सर्वांसाठीच ओव्याची पोळी बनवणार आहोत. त्याच्यामध्ये ॲडिशनल काय घातले बघा, ओवा जास्त घ्यायचा 300 ग्राम ओवा, नंतर तीळ घेतले 100 ग्राम आणि बडीशेप 100 ग्राम आणि गूळ. आता हे सगळं 300-400 ग्राम झाले ना, हे 150, 250, 300 ग्राम झालं ना हे मटेरियल. तर त्याला आपण हा अंदाजाने गूळ घालायचा, हा घ्या किंवा ऑर्गॅनिक घ्या, आणि थोडंसं मीठ. तर आता हे आपण भाजून घेऊया थोडंसं कढईमध्ये जाड गुळाच्या पातेल्यात. फक्त हलकं हलकं भाजायचं मॉइश्चर जाईपर्यंत. आता आपण कढई ठेवूया, थोडंसं भाजायचं, गरम करायचं, मॉइश्चर असतं ना त्यामध्ये म्हणून. त्याच्यामध्ये पहिला आपण आता गरम झाला की बडीशेप भाजून घेणार आहोत. आता आपण सख्यानं बडीशेप भाजून घ्या, फक्त गरम करून घ्यायची, काही टाकायचं नाही त्याच्यामध्ये, गरम करून घ्यायची. ही जी ओव्याची गोळी आहे ना, ती प्रत्येकीनेच करा, कारण प्रत्येकालाच ॲसिडिटी, नंतर ढेकर येणे किंवा पोट फुगल्यासारखं वाटतं ना कधी कधी, ते नंतर ॲसिडिटी, वॉमिटिंग सारखं होतं, मळमळतं. तर तुम्ही हे उठल्याबरोबर काही खाण्या अगोदर अनुषेपोटी ही छोटीशी गोळी घ्यायची, त्याच्या क्रश करून गोळ्या तयार करायच्या. एकदम सोपी पद्धत. आणि हा गूळ जो आहे ना सख्यानो, तो मी किसून घेतला आहे. म्हणजे मिक्सरमध्ये आपण त्याची पण ह्याच्याबरोबरच हे पावडर करून घ्यायची. ओवा, बडीशेप, सफेद तीळ ह्याची पावडर करून घ्यायची. एक भाजला, थोडेसे भाजून घेतले. तीळ पण कमीच भाजायचे, कारण तिळाला ना तेल सुटतं. बडीशेप भाजून झाली आपली. बडीशेप आणि तीळ भाजून झाले बघा. नंतर आता काय राहिलं, हे ओवा. ओवा हे मेन आहे ह्याच्यामध्ये. मुख्य पदार्थ ओवा आहे. एवढ्या 3च वस्तू भाजून घ्यायच्या आणि मग थोडीशी हे करायची, पावडर जाडी भरड करायची, मीठ टाकायचं, झाले मग पावडर तयार. अशी ही ओव्याची पावडर. आता मुलांच्या शाळा सुरू झाल्या, शाळा सुरूच होऊ देत, पण पावसाचा आता हे आला ना, त्याच्यामुळे सर्दी खोकला ओव्यापासून कमी होतो. 1 चमचा पावडर खा किंवा गोळी करून घ्यायची, छोटी गोळी, चिंचेची गोळी कशी असते तशी, आणि मग ती एकच गोळी रोज खायची. तुम्हाला इतकं फ्रेश वाटेल. ॲसिडिटी, पोट फुगणं असं काही एक त्रास होणार नाही. झालं आता हे आपलं भाजून झालं. गॅस बंद केला मी. बघा, हे 3 वस्तू आता भाजून घेतल्यात मी. आता थंड झाल्या थोड्या की मिक्सरला लावून घेते, आणि त्या पावडरीमध्येच परत गूळ कालवायचा आणि ते पण हे करायचं, मिक्स करून
त्याच्या छोट्या 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 अशा गोळ्या बनवायच्या. रोजच सकाळी उठल्याबरोबर वॉमिटिंग सारखं होतं ना, उलट्या होतात, सुक्या उलट्या होतात, त्यासाठी पण खूप छान आहे, रामबाण औषध आहे. तर करून बघा सगळ्यांना, फारसा खर्च नाही आहे, फक्त एक 100 ग्राम करून ठेवा. तुम्हाला फायदेशीर वाटलं तर जास्त प्रमाणात करा, ठीक आहे. सगळ्यांनो, आपण हे भाजून घेतलेले होते ना 3 इन्ग्रेडियंट, बडीशेप, ओवा जास्त ना त्यामध्ये, आणि सफेद तीळ, हे तिन्ही ना औषधी वस्तू आहेत. हे तुम्ही करूनच बघा. आता ह्याच्यामध्ये मी प्रमाणामध्ये गूळ घालून मग त्याचं हे करायचं, छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या, ओव्याची गोळी. तुम्हाला ना मैत्रिणींनो, सकाळी सकाळी इतकं फ्रेश वाटेल ना, तुम्ही खाल्ल्यानंतर काम करायला पण खूप इंटरेस्ट येणार सगळ्या बाबतीत. आता गूळ घेतलाय ना आपण, तो आता टाकूया अर्धा अर्धा, ह्याच्यात अर्धा, ह्याच्यात अर्धा. एकदम सोपी पद्धत, करायला सोपी आणि खाण्याला खूप औषधी. मी आता हे मिक्सरला फिरवून घेते. बारीक का करून घ्यायचं, सकाळी आपल्याला वेळ नसतो, बरोबर ना, मग ते चावत बसायला कोणाला टाइम नसतो आणि बरंच काही. तर हे बघा, आता गूळ घालून हा असा ओलसर झाला. आता ह्याच्या अशा गोळ्या बनवायच्या. फक्त ओव्याची पण गोळी चांगली, पण ती थोडी तिखट लागेल ना, तिखट लागली की मग खाणं मुश्किल होऊन जातं. अनोशी पोटी ही गोळी घ्या तुम्ही, ओव्याची गोळी, ठीक आहे सख्यानो. आता हे सारण सगळं आपण गूळ घालून मिक्सरला लावून घेऊया. त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मीठ पण टाकलंय, म्हणजे ते सगळी लागेल ना ओव्याच्या सगळ्या भागाला. आपलं तर सगळं हे सारण तयार झालंय बघा. गूळ असा सगळीकडे एकदम लावून घ्यायचा, हाताने मळून घ्यायचं गुळाने. असं हाताने मळलं की झालं. तेवढ्या गुळामध्ये होतात त्या छोट्या छोट्या गोळ्या. हे बघा, ओव्याची गोळी असं. पाहिजे तर आपण परत एकदा एकत्र करून घेऊया मिक्सरला लावून. हाताने कसं ते जाडजाड वाटतंय ना, म्हणून. मग आपला गूळ पण इक्वल लागेल. आता कसं पावसामध्ये थोडं जरी भिजलं, तुम्ही बच्चे कंपनीला शाळेत आणायला गेलात किंवा, तर सर्दीसाठी हे खूप चांगलं. सर्दी होईल ना पावसात भिजल्यावर. त्या अगोदरच हे नियोजन करून ठेवायचं ओव्याच्या गोळीचं. सख्यानो, खूप चांगली रेसिपी आहे ही, आयुर्वेदिक सगळं. त्यामुळे तुम्ही हे नक्की करून बघा सख्यानो. तर बघा, आपले असे हे ओव्याची गोळी तयार आहे. ओवा, बडीशेप आणि सफेद तीळ आणि मीठ टाकायचं आणि प्रमाणाप्रमाणे गूळ. आता मी जवळजवळ 400 ग्राम होतं ना हे सगळं साहित्य, त्याच्यामध्ये मी 300 ग्राम गूळ घातला. 400-450 ग्राम असेल, 300 ग्रामचा गूळ घातला. आणि बडीशेप, सफेद तीळ आणि ओवा, ह्या 3च गोष्टी आहेत ज्याच्यापासून हे गोळे बनवले. तर ह्याला आपण ओव्याची गोळी पण बोलू शकतो, ओव्यापासून केलेली. तुमच्या घरात जर बाळंतीण वगैरे कोण असेल तर फार उत्तम तिच्यासाठी. आणि अपचन, ॲसिडिटी, मळमळणे, उलटीसारखं होणे,
ह्याच्यासाठी तर हा खूपच रामबाण उपाय आहे. सगळ्यांनो हे करून बघा. हा खूप औषधी आहे. खूप म्हणाल तर खूप औषधी. तुम्हाला इतकं फ्रेश वाटेल ना आणि कितीतरी काम करावं असं वाटेल. ठीक आहे सगळ्यांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही पण कसे करत असाल ना, तुम्ही पण कसे करता ते पण मला सांगा. ठीक आहे सगळ्यांनो, बाय.